या वर्षीचा उन्हाळा काय वर्षभर राहतोय का काय कोणास ठाऊक. मागच्या वर्षी पाऊस चालू झाला होता 15 मेला, म्हणजे पुढे 6 महिने थांबलाच नाही. पाऊस पाऊस आणि फक्त पाऊस. तसं यावर्षी बहुतेक उन्हाळा उन्हाळा आणि फक्त उन्हाळा होणार आहे असं दिसते. चला, मी यात्रेहून आले बरं का. तुम्ही म्हणणार किती वेळा सांगताय? होय, सांगणार. जोपर्यंत माझ्या मनामध्ये त्या आठवणी ताज्या आहेत आणि मी त्याच हँगओव्हरमध्ये आहे तोपर्यंत मी तुम्हाला सांगणार. नमस्कार, मी डॉक्टर अनघा कुलकर्णी. हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात, ब्युटी टिप्स असतात, तसंच मोटिवेशनल टॉकसुद्धा असतात. मी जेव्हा यात्रेहून परत आले त्यावेळेला मला म्हणजे कसं की भयंकर खोकला झाला होता. मग घरी आल्यावरती इकडे आले जेव्हा, तेव्हा आपल्याकडे सगळं उष्णता. मग काय करायचं? दही खायचं नाही, ताक खायचं नाही, गार काही खायचं नाही. पोटात तर आग पडायची, खोकला असायचा. मग म्हटलं काय करायचं बाई, थंड पण शरीर पण थंड व्हायला पाहिजे, खोकला पण कमी व्हायला पाहिजे, भूक पण कमी व्हायला पाहिजे. म्हणजे भूक तर लागत नव्हती, काही खाल्लेलं असं सहन होत नव्हतं, तोंडाला चवच नव्हती. काय करावं? मग मी काय केलं तुम्हाला सांगते बरं का. तर हे आहे गार पाणी, साधं. आणि साध्या पाण्यामध्ये मी 2 चमचे आत्ता नाचणीचं पीठ फक्त मिसळलेलं आहे. हे बघा, नाचणीचं पीठ फक्त मिसळलेलं आहे. आणि आता मी ही आंबील करणार आहे. मी त्या ठिकाणी वरती बघितलं, म्हणजे मी यात्रेला जिथं गेले होते तिथं मी त्या सगळ्या डोलीवाल्यांशी, खच्चरवाल्यांशी बोलताना तिथं मी ऐकलं की ते नाचणी खूप खातात. मग म्हटलं तुम्ही नाचणी कसं काय खाता, थंड पडत नाही का? तर ते म्हणले नाही, आम्ही नाचणीच्या भाकरी करून खातो, नाचणीचे असे गोळे करून खातो उकडून. तसंच आपण जी नाचणीची आंबील म्हणजे आंबवून दुसऱ्या दिवशी गार करून पितो, तर तसं ते नाचणीची आंबील अशी गरम गरम पितात. तर मला ते त्यांनी सांगितलेलं आठवलं आणि मी घरी आल्यावरती रोज एवढी नाचणीची आंबील कोमट कोमट पिते, सकाळ दुपार संध्याकाळ. मग तुम्ही म्हणाल संध्याकाळी दुपारी गरम कशी राहते? ती कोमट राहते. आणि सकाळीसुद्धा मी काय करते, आता ही चहासारखी मस्त पिते. असं करून करून माझा तो, मी काय म्हणतात त्याला, कफ आटोक्यात आणला. नाहीतर उन्हाळ्यामध्ये शरीर थंड कसं करायचं हाही खूप मोठा प्रॉब्लेम होता. आणि पोट तर भरलं पाहिजे, तोंडाला तर चव नव्हती. काय करायचं? दही ताक खायचं नाही. तर ही अशी गरम गरम नाचणीची आंबील आणि दुपारनंतर संध्याकाळनंतर ती कोमट अशी व्हायची, पण तशीच त्याच्या. आणि आता मी याच्या आत्ता आंबील जेव्हा करते त्याच वेळेला मीठ घालणार आहे. आता मी त्यामध्ये मीठ घालणार आहे, म्हणजे एक छान चव येते, मस्त चव येते त्याला. आणि थोडेसे जिरे टाकून देणार मी, म्हणजे जिऱ्याचा एक फ्लेवर लागतो मस्त. आणि उन्हाळ्यात जिरे आणि धने खावेत ना, पोटालाही चांगले, गॅस होत नाही आणि चवही लागते. तर आता हे असं पूर्ण उकळून वर येईपर्यंत बारीकच ठेवलेलं आहे. असं हलवत राहायचं म्हणजे गाठी होत नाहीत. पाणी थंड असताना त्याच्यामध्ये नाचणीचं पीठ घालायचं, एक 5 मिनटं ठेवायचं, म्हणजे सगळं विरघळतं त्याच्यामध्ये, गाठी एक पण गाठ होत नाही. आणि त्यानंतर हे असं एक 10 मिनटं करावं लागतं, पण सतत हलवत राहायचं. इतका विकनेस आला होता मला खरं तर यात्रेनंतर, तर मी हे असं नाचणीची आंबील पिऊन पिऊनच कव्हर केलं. काय करणार? आणि एक झालं होतं माझं की मला काहीही असं खाल्लं प्यायला तरी गोडच लागायचं तोंडाला. मी म्हणायचे ना, ओ साखर घालू नका, चहात साखर नका. ते म्हणायचे मी साखर घालतच नाही आहे. मग मी म्हणायचे तुम्ही चहाच्या पूडमध्ये मी नसताना साखर घालून ठेवलाय. ते म्हणायचे नाही, हे विकतचीच चहाची पूड आहे. तर तीसुद्धा मला अशी गोड 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 लागायची. सगळं गोड लागायचं, जे जेवण जेवीन ते सगळं गुळमट 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 लागायचं. पण नंतर आता जरा कमी झालेलं आहे सगळं.
नॉर्मल व्हायला लागलेली आहे. म्हणजे थोडक्यात आपण खूप दमून आलो की आपल्याला शरीराला ताकद पाहिजे. म्हणजे आपल्याला कसं होतं, मनाला थकवा येतो तसा शरीराला थकवा येतो तसा मनाला पण थकवा येतो. काही करावं असं वाटत नाही, काही नाही. मन पण म्हणजे मला तर असं वाटतं की फटीग येतो आणि मन डिप्रेशन, शरीराला फटीग येतो आणि मन डिप्रेशनमध्ये जातं. बरं, मला तर असं वाटायचं कुणाकडं तरी डॉक्टरांच्याकडे जाऊन मी कोर्स करावा काय असं. पण काही नाही, झोपून बरोबर 15 दिवस लागले मला नॉर्मल व्हायला. शरीराला त्रास सोसवत नाही ना, आणि सवय नसते मुख्य म्हणजे. मला तर असं वाटलं तरी आम्ही डोलीतनं गेलो, पिठ्ठूवरून गेलो, घोड्यावरून गेलो, चालण्याचा प्रयास केलाच नाही. जिथं तिथं कुठं आम्ही लाईनीत उभं राहिलो नाही, सगळीकडे VIP दर्शन घेतलं. एकदम सुखकर आणि छान यात्रा केली आम्ही. पण तरी थकवा हा आलाच. आणि तो थकवा घालण्यासाठी मला ह्या आंबीलचा फार उपयोग झाला. याला आंबील नाही म्हणता येणार, नाचणीची खीर म्हणा, काढा म्हणा, असलं काहीतरी म्हणा. छान झालं, पण मस्त वाटलं मला. ह्या नाचणीचा फार फरक पडला मला. म्हणजे नॉर्मलसुद्धा आपण वृद्ध लोकांना, लहान मुलांना असं द्यायला हरकत नाही. हे बघा, ही अजूनही असं वर येत नाही आहे, ती शिजून वर यायला पाहिजे. फक्त त्याचा आत्ता रंग बदललेला आहे. शिजून वर यायला पाहिजे. किती घातलं माहिती आहे का एवढ्या पाण्याला? म्हणजे साधारणतः पाव लिटरपेक्षा जास्त पाणी आहे आणि त्याला मी 2 चमचे घातलं फक्त, हे बस. आणि हे नंतर घट्ट होतं ना, दाट होतं. त्यामुळे आयर्न वाढण्यासाठी, कॅल्शियम वाढण्यासाठी, ताकद वाढण्यासाठी, विकनेस जाण्यासाठी हे असं मस्त प्यायचं. आता हे असं, याच्यामध्ये आपण जिरं घातलंय, मीठ घातलंय, छान लागतं.